तुला इंटरव्ह्यू पाहिजे ना? मग आता तू इथून निघ आणि घरी जाऊन सांगू नको मी इथे आहे म्हणून. शुअर आय मीन हो. हो. अरे पोरानो माबी आला बंगल्यावर आणि 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 त्याने आम्हाला कोंडून ठेवलं होतं. जगन्नाथजींना एका खोलीत आणि आम्हाला दुसऱ्या खोलीत. मी कसा बसा सुटका करून धावत आलो. अरे अरे त्याने बंगला पेटवून दिलाय रे. अरे अरे तुम्ही तोड काय बघत बसला. चला पळा. थांबा मला ना माणूस जळल्याचा वास येतोय. चल आतमध्ये जाऊन बघूया. चल लवकर उघड दरवाजा. हे काय वासू? तुम्ही नक्की काय पाहिलं? एका पांढऱ्या पॉश गाडीतून एक दाढीवाला माणूस उतरला. हो. तुम्ही त्याला ओळखू शकाल? हो. कधी? आमच्या समोरच तो हवेलीत गेला. आणि आत गेल्यानंतर आम्हाला ऐकू आलं फक्त भांडण. हो. मोठ्या आवाजात वाद चालू होते त्यांचे. कशावरून भांडण? सर शब्द काही आम्हाला ऐकू येत नव्हते पण खूप कडाक्याचं भांडण चाललं असावं. हो. आम्ही त्यांना तो माणूस गेल्यानंतर विचारलं तर जगन्नाथजी म्हणाले की इस्टेटीवरनं काहीतरी वाद चालला होता. आणि काल रात्री मी त्या माणसाला जाताना बघितलं. सर आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की त्याच माणसाने जगन्नाथजींचा खून केला असावा. जगन्नाथ काकांच्या बेचिराग झालेल्या देहाच्या हातात आम्हाला हे ओमचं सुंदर ब्रेसलेट मिळालं. अच्छा ठीक आहे. आफ्टर पोस्टमॉर्टम गरज लागल्यावर तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये यावं लागेल. हो. ते बघा फर्नांडिस अंकल आले.
फर्नांडिस अंकल, तुम्ही आणि मंदिरात? परवाच जगन्नाथजी बोलता बोलता बोलले होते, या मंदिराला 1.25 लाखाची देणगी देण्याचं म्हणत आहे. हे बघ बाबा वासू, हा? मला ना आता हे इतके जिने चढायला जड जाईल. तूच हे पैसे दे. हॅलो. येस सर. हो सर. नाही मी येतो ना सर. ओके. काय झालं अंकल? कोणाचा फोन होता? प्रशांतचा, जगन्नाथजींच्या मुलाचा. तो येतोय. म्हणाला पप्पांना सांगा मी आलोय म्हणून. म्हणाला पप्पांना पण घेऊन या ना एअरपोर्टवर. त्याचे पप्पा ह्या जगात नाही हे मी त्याला कुठल्या तोंडाने सांगू? हे एकदम जगन्नाथ काकांसारखेच वाटतात ना? अरे हो रे, मी पण तेच बोलणार होते. गुड मॉर्निंग फर्नांडिस अंकल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग डॉक्टर. बेटा प्रशांत, ये. कसा झाला प्रवास? एकदम ग्रेट. वा, प्रथमच आपल्या देशात मातृभूमीवर मी इतका एक्साइट झालो आहे ना, कारण या मातृभूमीशी डॅडनी मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. त्यांचं ते गाणं कुठलं, आय मेरे प्यारे वतन, आय मेरे बिछड़े चमन, तुझ पे दिल कुर्बान. वाह 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 वाह, किती गुणगुणायचे ते. हा, आणि त्यातली ती ओळ कुठली, सतत म्हणायचे ते, दूर तक तेरी जमी से दूर आ पहुंचे फिर भी यही है तमन्ना, तेरे जलवों की कसम, जिस जगह पैदा हुए उसी जगह निकले दम, तुझ पे दिल कुर्बान. क्या बात है. खरंच शेवटचा श्वास घ्यायचा तो आपल्या मातृभूमीवरच. हा, अरे पण डॅड गेले कुठे? मी तुम्हाला सांगितलं होतं त्यांना डायरेक्ट एअरपोर्टला घेऊन या. कधी त्यांना भेटतो असं झालंय. कुठे आहे डॅड? बेटा प्रशांत. अंकल, अंकल काय झालं? व्हॉट्स अ मॅटर? प्रशांतजी, हा, प्रशांतजी, एक वाईट बातमी आहे. काय झालं? टेल मी. आणि तुम्ही कोण? मी वासू. मी मला हे बघा, माझे डॅड कुठे आहे जर तुम्हाला माहिती असेल तर प्लीज मला सांगा, प्लीज. प्रशांतजी, आता जगन्नाथजी आपल्यात राहिलेले नाहीये. काय? आय कांट बिलीव्ह. आय कांट बिलीव्ह. आम्हालाही हे सगळं पचवणं खूप कठीण जात आहे, पण हेच खरं आहे, कारण आम्ही सगळ्यांनी हे पाहिलंय. मला त्या बॉबी बद्दल नेहमी संशय होता. मी डॅडना नेहमी सांगायचो, पण डॅडना तर सारं जग चांगलं वाटायचं. आणि शेवटी त्या बॉबीने डाव साधला. डॅड, डॅड. बॉबी हियर. हॅलो काय हॅलो. फार संथ गतीने काम चाललंय तुमचं. पण नाही आणि परंतु नाही. हे फालतू एक्सक्युजेस ऐकायची सवय नाहीये मला, कारण इथला खेळ संपून लवकरात लवकर अमेरिकेला परतायला हवं. मला लवकरात लवकर रिझल्ट हवाय, नाहीतर एक घाव 2 तुकडे. हाच तो परिसर, हीच ती जागा जिथे वृद्धाश्रमाची इमारत उभी राहणार आहे. वा, किती प्रसन्न जागा आहे. वासू, लवकरच आपण कामाला सुरुवात करू. मी काय म्हणतो प्रशांतजी, थोडे दिवस जाऊ द्या. आत्ताच तुमच्या वडिलांच्या दुःखातून तुम्ही बाहेर येत आहे. आणि नाही वासू, आपण जर जास्त दुःख करत राहिलो तर डॅडच्या आत्म्याला जास्त दुःख होईल. डॅड नेहमी म्हणायचे, वर्क इज वर्शिप. आजोबांचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करून
आपण डॅडना श्रद्धांजली द्यायला हवी. वासू, या संपूर्ण प्रोजेक्टचा मी तुला इन्चार्ज करतो. बाकी तुझे मित्र आहेस तुझ्या मदतीला. लेट्स स्टार्ट. सर मी तुमचा एक फोटो घेऊ? नो 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 फोटो प्लीज. आधी मला सांगा तुम्ही कोण? ही विद्या मीडिया फोटोमध्ये काम करते. सर तुमच्या या प्रोजेक्टला मी पब्लिसिटी देईन. नाही, पब्लिसिटीसाठी असेल तर मला एकही फोटो नको. हे बघा, हे एक चांगलं काम आहे. माझ्या आजोबांची इच्छा म्हणून मी हे सगळं करतोय, त्यांच्या इस्टेटीमधनं. त्यात माझं कौतुक करून घेणं मला आवडणार नाही. सर प्लीज एक फोटो. नो फोटो, नो पब्लिसिटी प्लीज. कसा एका मुलीचा पोपट झाला ना. नाही, त्यांनी एक फोटो द्यायला होता, बघ ना. पण त्यांनी सांगितलेला पॉइंट पण बरोबर आहे. वासू, काय? किती सुंदर जागा आहे ना. एकदम शांत, रोमॅन्टिक. जाऊ दे ना त्या सगळ्यांना. आपण थोड्या वेळ इथेच थांबू. थांबून काय करणार? किती डोंगर दऱ्या, किती पाऊस असला, काही असलं तरी तुझा प्रश्न एकच असणार, इंटरव्ह्यू कधी देताय? हो खरंच. सांग ना, वास घेण्याची एक्स्ट्रा शक्ती तुला कधीपासून जाणवली? अरे बाप रे, सांग ना. झालं तुझं परत सुरू. मी येतो. आता तू माझ्या बरोबर येणार आहेस का अशीच इथे उन्हात उभी राहणार आहेस? चला. चला. ए वासू, हा? अरे असा रडा चेहरा आणि असा उदास का बसलायस? असं काय लग्न वगैरे झाले की काय तुझं? काहीतरी बडबडू नको. नाही म्हणजे कसं आहे, लग्न झाल्यानंतरच माणसाचा चेहरा असा उदास होतो बघ. काय रे, काय झालंय का तुला? असं घाटात गाडी पंक्चर झाल्यासारखं काय बसलायस? पूर्वी घरात फक्त एकच स्त्री होती, आई. पण आता ती दुसरी आली ना भया, कोण? विद्या. आ. सारखी आपल्या इंटरव्ह्यू साठी मागे लागलेली असते. अरे वासू, ती इंटरव्ह्यू मागते का नक्की तिच्या मनात भलतच काहीतरी आहे? नाही म्हणजे काय, आमच्या हॉस्पिटलमध्ये चिकनी नर्स असेल ना तर पेशंट कधी उठतच नाही. हे भंकस पुरे झाली हा. एक तर त्या विद्याने आधीच डोकं फिरवलंय. अरे नक्की झालंय काय? अरे मला असं वाटतं ना, तो अँटीना आहे ना तो सरळ करून घे, म्हणजे कसं टीव्हीवरचं चित्र एकदम स्पष्ट दिसेल. हा. आणि ते मला असं वाटतं ना, तो अँटीना तो याच्याकडे लक्ष देत. अरे हाच टीचर म्हणतो रे. मी खात्रीने तुम्हाला सांगतो, रात्री आईचा डोळा लागला की हा शाना उठतो आणि तिला नेहाळत बसतो. स्लीपिंग ब्युटी. तुमच्या तर ना तीच गाडी होती. हो हवेलीच्या दिशेने चालली ती गाडी. हो चल चल, चल 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 आपण तिकडे इकडे जाऊया, तुम्ही दोघं तिकडे या. लवकर या. वासू ही गाडी. वासू तीच गाडी. थोडे का बघ. तिकडे गेले. लवकर. ते बघ प्रशांतजी. प्रशांतजी, तुमचा आतेभाऊ का मावस भाऊ इथे आला होता का, ज्यांनी जगन्नाथ काकांचा खून केला होता? नाही, इथे कोणी आलेलं नाही. असं कसं शक्य आहे? अरे असं कसं होईल? गाडी गाडी तर त्यांची बाहेरच उभी आहे आणि आम्ही त्यांना इथेच येताना पाहिलं. नाही, घरात आतापर्यंत कोणी आलेलं नाही. हे ते बघ गाडी चालली. अरे, चल, गाडी चल, चालली. चल, चल. चल लवकर. हे बघ, गाडी चालली. अरे थांब. पकड. वासू पकड. अरे मला आधी सांगा, तुम्ही नक्की पाहिलं काय? इन्स्पेक्टर साहेब, जगन्नाथ काकांना ज्या माणसाने मारलं त्या माणसाची गाडी हवेलीच्या बाहेर उभी होती. हो. आणि नक्कीच त्याच गाडीतनं कोणीतरी आलं आणि हवेलीत गेलं. आम्ही हवेलीकडे धावत गेलो, पण आतमध्ये गेलो तर कुणीच नव्हतं. आणि आम्ही प्रशांतला काहीतरी सांगायला गेलो होतो आणि तेवढा ती गाडी निघून गेली. आणि आम्ही त्या गाडीचा पाठलाग करायचा प्रयत्न केला, पण इन्स्पेक्टर साहेब, आमचा सगळ्यांचा त्या गाडीवर खूप डाऊट आहे. त्यात नक्की त्या गाडीत काहीतरी गडबड आहे. ठीक आहे, आम्ही हवेलीवर नजर ठेवतो, तुमचंही लक्ष असू द्या. हो. आणि काही गडबड वाटली तर इमिजिएटली इन्फॉर्म मी. कळलं? ओके हो, सर. कळलं. हो.